विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा काही थंडावणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जे आहे ते महायुतीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। कोल्हापूर उत्तरचे उमेदवार शिवसेना शिंदे पक्षाचे महायुतीचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ ही दुचाकी रॅली जी काढण्यात आलेली आहे। खरं तर ही ऐतिहासिक धक्का लागून याला सुरुवात झालेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आजच्या प्रचाराच्या शेवट दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात येत आहे। दर्जे माडिक असतील किंवा महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झालेले आहेत आणि हजारो जे कार्यकर्ते ते दुचाकी घेऊन महायुतीचा जयघोष करत आहेत। याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत उमेदवार राजेश क्षीरसागर आहेत। साहेब काय सांगाल, मोठ्या प्रमाणात शेवट दिवशी रॅली काढण्यात येत आहे, कशा प्रकारे या रॅलीकडे बघताय? नाही, हा जो प्रतिसाद आहे तो सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गेल्या काही दिवसांमध्ये देशासाठी काम केलेलं आहे। राज्यामध्ये कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक स्तरातील घटकाला न्याय देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। शहरासाठी विकास काम असेल, काल झालेली मोठी योगींची सभा देखील आपण पाहिली। तरुणांच्यात प्रचंड मोठा उत्साह आहे आणि त्याचा हा प्रतिसाद आहे असं मंत्री करणार आहे। कशा प्रकारे आता आपल्या जिल्ह्यात महायुतीला कशा प्रकारे वातावरण आणि विजय महायुतीला जिल्ह्यातल्या त्याची मला खात्री आहे। मतदानाला काय शेवटच्या आज मतदानाला काय होणार आहे? मतदारांना काय आव्हान मतदारांनीच ठरवलेलं आहे की आमची जो काळजी घेतोय त्याला आम्ही मतदान देतोय। त्यामुळे मतदारांना आवाहन करेल की आपली सर्वांची काळजी घेण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करतायत, एकनाथजी शिंदे करतायत आणि त्यामुळे त्यांनी भरभरून मतदान धनुष्यबाण, कमळ, घड्याळ, शिट्टी याला द्यावं एवढी मतदारांना निवडून। आपल्यासोबत भाजपचे खासदार धनंजय माडिक साहेब काय सांगाल, आज आहेत प्रचार शेवट दिवशी सगळी रॅली पार पडते, कशा प्रकारे रॅली? तुम्ही आज पाहू शकता कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरमध्ये भगवं वादळ तयार झालेलं आहे। हजारोंच्या संख्येनं युवक युवती आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये राजेश क्षीरसागर साहेबांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये अनेक अशी कामं केलेली आहेत जी अपेक्षा कोल्हापूरकर अनेक वर्ष करत होते, जी यापूर्वी कधी झाली नव्हती। अशी कामं केल्यामुळे ते अतिशय लोकप्रिय आहेत। या कोल्हापूरमधली आजची जर स्थिती जर आपण विचारली तर महायुतीचं वातावरण एवढं चांगलं आहे किंवा एवढे लोकांचं समर्थन आहे की 10च्या 10 जागा महायुती येईल आणि महाविकास आघाडी 0-10 असा स्कोर राहील अशी परिस्थिती आहे। खरं तर लाडक्या बहिणीवर देखील आपल्यावर टीका केला तरी उद्धव ठाकरेंनी देखील या उत्सवावर टीका केली होती। हे मग आता या लाडक्या बहिणींकडे हे पहा, लाडक्या बहिणीच्या बाबतीतलं माझं वक्तव्य जे होतं एकदम लाइटर मोमेंट मध्ये हास्य विनोदामध्ये महिलांनी बोललेल्या त्याला मी रिॲक्शन देत होतो, त्यातून ते होतं। तरी सुद्धा मी अर्ध्या तासाच्या आत सर्व महिलांची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली। त्यामुळे त्याच्यावर खरं म्हणजे पडदा पडलेला आहे, त्याच्यावर परत वेगळी चर्चा करण्याची आवश्यकता नाही। पण ज्याचा उल्लेख तुम्ही केला की महाविकास आघाडीचे अनेक नेते त्या विषयावर बोलतायत, कारण त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही, कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, लोकांना देण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही आहे। म्हणून असले काही मुद्दे घेऊन लोकांची डोकी भडकवता येतात का, यासाठीचा प्रयत्न केविलवाना त्यांचा आहे। खरं तर मधुरा महाराज यांच्या कुटुंबियांनी देखील महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, मग याकडे कसं बघताय? हे कसं मधुरिमा राजेंचा जो अवमान माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये उभारून अर्वाच्य भाषेमध्ये जो अपमान केला तो केला, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही। कोल्हापूरला काही बिलकुल आवडलेलं नाही आणि म्हणून कोल्हापूरची जनता त्यांच्या या मगरुरीचा हिसका या निवडणुकीमध्ये दाखवतील। मधुरिमा राजेंना जरी आज जाहीर समर्थन राजेशजींना करण्यासाठी अडचण असली तरी त्यांच्या माता, त्यांचे बंधू खानविलकर परिवाराने आपलं जाहीरपणानं समर्थन राजेश क्षीरसागर साहेबांना दिलेलं आहे। यावरूनच त्यांचं काय मत आहे, त्यांच्या कुटुंबियांचं काय मत आहे, राजघराण्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचं काय मत आहे हे आपल्याला दिसून येतंय आणि राजेश क्षीरसागर हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रियंका गांधी देखील कोल्हापूर पहिल्यांदा सभा झाली, प्रियंका गांधींनी कोल्हापूरमध्ये का सभा घेतली हेच मला अजून कळालेलं नाही, कारण ज्या उत्तर मतदारसंघामध्ये त्यांची सभा झाली त्या उत्तर मतदारसंघामध्ये हात गायब। इचलकरंजी मतदारसंघात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत प्रत्येक 2019 पर्यंत हात चिन्ह असायचं, यावर्षी ते हात चिन्ह गायब। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी सभा घेतली हात चिन्ह नसणाऱ्या ठिकाणी आणि शिवाय भाषण करत असताना
ते महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय देऊ, आमचं विजन काय आहे, व काय प्रकल्प आणू, पाण्याचे काय प्रश्न आम्ही सोडू, या बाबतीत ते काहीच बोलले नाही. फक्त टीका 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 करण्याचं काम केलं. लोकांना असलं आवडत नाही. लोक मतदान करत असताना विकास डोक्यामध्ये ठेवून मतदान करत असतात. लोक कल्याणकारी योजना काय आपल्याला मिळतात, आपल्या परिवाराची सुरक्षा कोण करू शकतं, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कोण करू शकतं, या सगळ्याचा विचार करून लोक मतदान करत असतात. आणि म्हणून यावेळी लोकांनी ठरवले महायुतीच्या पाठीशी उभं राहायचं आणि महायुतीचे 10च्या 10 उमेदवार आमचे प्रचंड मताधिक्याने निवडले. कोल्हापूर दक्षिण मध्ये काय परिस्थिती? कोल्हापूर दक्षिण मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. कोल्हापूर दक्षिण मध्ये पहिले 5 वर्ष 2014 ते 19 अमल माडिक हे आमदार होते आणि 2019 ते 24 ऋतुराज पाटील आमदार होते. त्यामुळे दक्षिणच्या जनतेने दोन्ही आमदारांचं काम पाहिलं आहे. अमल माडिक एक अतिशय नम्र, सौम्य आणि शाश्वत विकास करणारा युवक. एकही काम त्यांनी दक्षिण मतदारसंघामध्ये सोडलं नाही. लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी व्हायचे. लग्न समारोह असू दे, कोणताही कार्यक्रम असू दे, त्यांच्या सुखदुःखात अमल माडिक सहभागी झाले. हे लोकांनी पाहिलं. परंतु 2019 ते 24 हे चॉकलेट बाय ऋतुराज पाटील तिथनं आमदार झाले. 5 वर्षे ते मतदारसंघाकडे फिरकले नाहीत. त्यांना परवानगी नाही. बंटी पाटलांची परवानगी असल्याशिवाय त्यांना दक्षिण मतदारसंघात जाता येत नाही. बंटी पाटलांची परवानगी असल्याशिवाय दक्षिण मधल्या कुणी त्यांना विकास कामाचं पत्र सुद्धा देऊ शकत नाही. बस उठ म्हणेल अशा पद्धतीचा आमदार दक्षिणच्या जनतेने पाहिला आणि कुठल्याही सुखदुःखात ते कधी गेले नाहीत. 5 वर्षात दिसले नाहीत. या 15 दिवसात ते आता मतदारसंघात फिरतायत आणि मोठमोठे बोर्ड लावले. 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना या आपल्या बोर्डावर लावण्याचं काम ऋतुराज पाटलांनी केलं. नागरिकांनी ते पाहिलं आणि त्यांच्यावर या सगळ्याची रिॲक्शन आली म्हणून त्यांनी ते बोर्ड हटवले, QR कोड स्कॅन बंद केले. कोल्हापूरच्या लोकांनी, दक्षिणच्या लोकांनी ठरवलंय की पुन्हा एकदा अमल माडिकांना संधी द्यायची आणि अमल सुद्धा प्रचंड मताधिक्याने येतील. कोल्हापूर उत्तर मध्ये प्रसंगाची माडिक देखील इच्छुक होते आणि यावरून देखील नाना कदमांच्या विषयी सचिन पाटील तुमच्या टीका केलेली आहे. हे पहा, हे महायुतीचं सरकार आहे. यामध्ये अनेक इच्छुक, आमच्या भाजपकडूनही अनेक इच्छुक होते. कृष्णराज इच्छुक होता. परंतु ज्यावेळी ही जागा शिवसेनेकडे गेली, सर्वस्वी अधिकार निर्णय घेण्याचा जो होता तो मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा होता. आम्ही कृष्णराज माडिक हे भाजपला जर ही जागा सुटली तर निवडणूक लढवायची अशा अपेक्षेमध्ये होते. जागा शिवसेनेला गेल्यामुळे त्यांनी ही जागा क्षीरसागर साहेबांना दिल्यानंतर आज आम्ही सगळे, मी असेल, कृष्णा असेल, आम्ही सगळे महाडिक परिवार, माझी पत्नी असेल, माझे 3 मुलं असतील, सगळं कुटुंबीय आम्ही राजेश क्षीरसागर साहेबांच्या प्रचारामध्ये ताकदीने उभे आहोत. नाना कदमांच्या विषयी देखील तुम्ही विश्वासघात केला असं टीका केली. नाना कदमांचा पाहुण्यांचा विश्वासघात केला अशी टीका केली. याबाबत मला काय बोलायचं नाही. धन्यवाद साहेब. तर आपण बघितलं की ही सगळी महायुतीची रॅली आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात आपल्या रस्त्यावर हजारो कार्यकर्ते दुचाकी घेऊन, डोक्यावर भगवे टोपी, भगवे झेंडे घेऊन ही सगळी रॅली होत आहे आणि या रॅलीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जे उमेदवारांचा जयघोष आहे तो होत आहे. आणि आज संध्याकाळी 5 वाजता या सगळ्या प्रचारात थांबणार आहे. त्यानंतर गोपनीय प्रचार सुरू होईल. मात्र आता ही सगळी शक्तीप्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत आणि आता येणाऱ्या काळात यामध्ये कोण विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवराष्ट्र, कोल्हापूर.